पण सुनांनी केली हे या ठिकाणी एक खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. कारण ते कधीही भेटले तरी त्यांच्या शब्द तोंडातून हे शब्द होते की मला माझ्या सुना कशा आहेत, लेकी सारख्या आहेत. विठ्ठल 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 आता हे 3 ऋण आहेत. या ऋणांची परतफेड करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मग या ठिकाणी पितृऋणाची परतफेड आपल्याला करायची आहे. मग आता कोणी असं म्हणेल, विज्ञानवादी काही असंही म्हणू शकतात की बा देह आहे माणसाचा, हा मग आपण या देहाला मृत्यू आल्यानंतर तो देह स्मशानात नेला, त्या ठिकाणी दहन दिलं, या देहाची राख झाली, राख नेऊन नदीमध्ये विसर्जित केली, काय जे काही अस्थी असतील त्या अस्थी सुद्धा विसर्जित केल्या. आता पिंडदान करण्याचं काम काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकते. पण मग त्याच्यासाठी माणसाच्या जन्माची आणि मृत्यूची माहिती असणं अत्यंत जरुरीचं आहे. हे ठीक आहे की माणसाच्या देहाची राख झाली आणि ते विसर्जितही केली, आता त्याच्यासाठी काही कर्मांतर करण्याची गरज नाही. पण एक मानवी शरीराचा जर आपण अभ्यास केला तर माणसाच्या शरीरामध्ये हा जो देह माणसाचा बनलेला आहे हा 36 तत्वाचा देह बनलेला आहे. 36 तत्व या देहामध्ये माऊलींनी सांगितलेले आहेत की या देहामध्ये 36 तत्व आहेत. मग आता आपण जे काही व्यवहार करतो, खातो पितो, मुलाबाळांचे लग्न करतो, स्वतःचं शिक्षण करतो, मुलाबाळांचं शिक्षण करतो, नातवंडांचं पालन पोषण करतो, जे काही करतो हा सगळं या सगळ्या करण्याले एका शब्दात आपण असं म्हणू की हा सगळा काय आहे, माणसाचा व्यवहार आहे. हा व्यवहार आपण कशाच्या माध्यमातून करतो, काय माध्यम आहे आपल्याकडे हा सगळा व्यवहार करण्यासाठी? एकमेव माध्यम आहे आपल्या शरीर आहे म्हणून आपण हे सगळं करतो. मग ज्या शरीराच्या द्वारे आपण हे सगळं आयुष्यभर करत राहतो, नेमकं ते शरीर आपलं कसं आहे हे काही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? केला गुलाबराव? किंवा हे ज्या शरीराच्या द्वारे आपण सगळे हे क्रियाकर्म करतो, सगळा व्यवहार हा करतो, नेमकं हेच आपलं शरीर कसं आहे हे मात्र आपण जाणून घेतलं नाही. मग आता जाणून घेतलं नाही तर कधी घेणार? आपण कधीच ते जाणून घेत नाही. विठ्ठल विठ्ठल आता हे शरीर माऊली म्हणतात 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ न्याय त्यांनी माऊलींनी आपल्या समोर ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात किंवा हे शरीर 36 तत्वाचं बनलेलं आहे. इथे जाती पाती याचा कोणताही भेद नाही, प्रत्येकाले शरीर मात्र आहे. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही पंथाचे असा, कोणत्याही संप्रदायाचे असा, शरीर आहे. मग शरीर आहे तर हे 36 तत्वाचं बनलेलं आहे. आता हे 36 तत्व कोणते सांगितलेले आहे किंवा आपले 5 ज्ञानेंद्रिय, माणसाच्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहे. कान, नाक, डोळे, जीभ आणि आपली त्वचा. या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. कानाचा विषय ऐकणे, डोळ्याचा विषय पाहणे, जिभेचा विषय रस घेणे, कानाचा विषय ऐकणे, त्वचेचा विषय स्पर्श ज्ञान. काटा रुतला तर अरे बापरे म्हणते माणूस, स्पर्श कुठे होते? त्वचेला होते, स्पर्श ज्ञान. मग आता हे 5 आणि हे त्यांचे विषय 5 किती झाले? 10 झाले. 5 कर्मेंद्रिय, हात पाय तोंड, गुदद्वार आणि उपस्थ, हे 5 कर्मेंद्रिय. या 5 कर्मेंद्रियाच्या द्वारे या सगळ्या शरीराचा व्यापार चालते.
ज्ञानेंद्रिय या कर्मेंद्रियांना ऑर्डर करतात, तेव्हा हे कर्मेंद्रिय आपापली कामं करतात. हात शरीराचं संरक्षण करतात, पाय चालण्याचं काम करतात. तोंड हे कटर आहे आणि त्या ठिकाणी वाणी सुद्धा आहे. गुदद्वार आणि उपस्थ मलमूत्र विसर्जनाचं काम करतात. असे हे यांचेही 5 विषय आहे. 5 ते विषय, 5 हे असे किती झाले आता? 10 20 झाले. आणि 5 पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू गगन, हे 5 पंचमहाभूत म्हणजे आता झाले 25. हे 25 काय आहे? आपल्या नजरेने आपल्या समोर आपल्या देखत दिसू शकतात, आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. पण पुढचे राहिलेले 11 मात्र आपल्याला दिसत नाहीत आणि त्यांचे परिणाम चांगले किंवा वाईट आपल्याला भोगावेच लागतात. त्याच्यातून आपली सुटका नाही. मग आता हे जे 11 आहे तर हे आपण आपल्या शरीरात नाही असं त्याला म्हणू शकत नाही. आहे म्हटलं तर ते दाखवू शकत नाही. मग आता हे कोणते 11? तर याच्यामध्ये मोजा, मन, बुद्धी. मन दाखवू शकतो का आपण? दाखवू शकतो? दाखवू शकत नाही. नाही का? आहे. त्याचे परिणाम, मनात जर काही वाईट विचार आला तर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. वाईट, दुःख, राग, द्वेष, धृती आणि संघात. मग आता हे 11 तत्व. धृती त्याला म्हटलेलं आहे धैर्य. धैर्य कोणतं? एकमेकाच्या अंगावर तलवार घेऊन जाणे किंवा रात्री अपरात्री कुठेही जाऊन स्मशानात बसणे म्हणजे मग बा हा धैर्यवान माणूस आहे असं नाही. तर धैर्य ते की ज्या पंचमहाभूताचा हा देह बनलेला आहे ते 5 पंचमहाभूत बाहेर जर आपण पाहिले तर एकमेकाचे वैरी आहे. वाऱ्याचं अग्नीशी पटते का? नाही पटत. अग्नीचं पाण्यासोबत पटते का? नाही पटत. असे हे जे 5 पंचमहाभूत आहेत की ज्यांचा आपला देह बनलेला आहे, हे 5ही पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये मात्र एका सहकार्यानं, एका मुठीनं राहतात. त्यांना धरून ठेवणारी आपल्यामधली जी काही शक्ती आहे ते शक्ती म्हणजे आपल्यामधलं धैर्य. मग हे धैर्य आपल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर संघात. संघात कसं? जो परमात्मा चैतन्य रूपानं आपल्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. तो पर्यंतच आपण चालू शकतो, हालू शकतो, बोलू शकतो. अन्यथा तो निघून गेल्यावर मात्र काही करू शकत नाही. चैतन्य निघून गेल्यावर काही करता येणार नाही आपल्याला. हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य म्हणजे ईश्वर. समजा आता याच्यासाठी एखादं उदाहरण घेऊ आपण, किंवा घरातला पंखा आहे. मग पंख्यामध्ये सगळी वायरिंग आहे. अशी वायरिंग आपल्या शरीरामध्ये देखील आहे. मग हे वायरिंग आहे. आता पंखा बंद पडला, पंखा फिरत नाही. पंखा फिरत नाही, आपण काय करू? एखाद्या मेकॅनिकला तो दाखवू. मेकॅनिकला दाखवू, तो येईल, तो पाहिल, तो म्हणे पंख्यामध्ये काही फॉल्ट नाही. मग अजून सुरू केला तरी फिरत नाही. मग आता काय झालं? आता काहीच झालं नाही, लाईन गेली. अशी ही लाईन आहे. हे चैतन्य आहे आपल्यामध्ये. त्या परमेश्वर रूपी चैतन्य आहे. त्या पंख्याला जसा त्या ऊर्जेचा, विजेचा टच झाल्यानंतर तो पंखा फिरायला लागते का, तर त्याच्यामध्ये मोटर आहे. मोटर म्हणजे कोणती आहे? सगळे तार आहेत त्याच्यामध्ये आणि ते एकमेकाला गुंफलेले आहेत. अशाच नसा नाळ्या आपल्या शरीरामध्ये आहे. त्या परमेश्वराचा टच याला झाल्यानंतर हे शरीर चालायला, बोलायला, हालायला, फिरायला, हसायला मोकळे राहते. अन्यथा मनोरे बापरे. मग आता जर समजा आता गुलाबराव भाऊनं चटका लावल्यावर मी अरे बापरे म्हटले, पण मी मेल्यानंतर गुलाबराव भाऊ म्हणतात की याच्या डोक्याखाली मोठं लाकूड ठेवा आणि इथंही मोठे मोठे लाकडं टाका आणि आता पेटवून द्या. आता मी अरे बापरे म्हणतो का? नाही म्हणत. का नाही म्हणत? माझ्या मनाला ज्यावेळी आपला जन्म झाला त्यावेळी कोणती माया, कोणतं काही आपल्यामध्ये होतं का? राग, द्वेष, मद मत्सर काही कोणी कोणाच्या अंगावर धावून जात होतं का? नाही, शुद्ध होतं. पण त्याच्यानंतर याला माया लागली आणि माया लागल्यानंतर हा मग ज्या परमेश्वराने हे शरीर दिलं त्या परमेश्वरापासून मग आपण काय होतो? दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि मुलं बाळ वगैरे या मायेमध्येच आपण गुरफटून जातो. संपत्ती, पैसा गोळा करण्याकडे
आपलं लक्ष लागून जाते आणि ज्या परमेश्वरांनी आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे नेमकं त्याचा विसर हा आपल्याला त्या मायेमुळे पडत असतो आणि तो विसर पडू नये याच्यासाठी करावं लागत असते नामस्मरण विठ्ठल विठ्ठल माझा असाच जन्म समजून घेतला आपण मरण देखील तसंच आहे. ज्या पंचमहाभूताचा हा देव बनलेला आहे आणि जे पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये एका मुठीनं एका सहकार्यानं राहिलेले आहेत त्या पंचमहाभूतांचा जेव्हा वियोग होतो त्याच पंचमहाभूताच्या संयोगाने माणसाचा जन्म होतो आणि त्याच पंचमहाभूताच्या वियोगाने ते वेगळे वेगळे झाले म्हणजे माणसाचा मृत्यू होतो. हा देह माणसाला या ठिकाणी ठेवून परलोकामध्ये गमन करावं लागत असते. मग आता देह या ठिकाणी ठेवला मग देह कसा आहे सूक्ष्म आहे की स्थूल आहे. स्थूल देह आहे आपला जड आहे जड देह आहे. हा जड देह जो आपल्याला दिसते हा या ठिकाणी आपण ठेवतो दहन या देहाचं करतो. पण आता जे याच्या अगोदर आपण पाहिले की आपल्या